या ठिकाणी हायर प्राथमिक शाळा ही हायस्कूल म्हणजे माध्यमिक शाळा प्रौढशाळा करण्यासाठी सरकारनं एक आदेशान्वये त्या ठिकाणी परवानगी दिली होती। ह्याची चाहूल तिथल्या जनता शिक्षण संस्थे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळाली आणि त्याने लगेच माझ्याशी संपर्क साधला। त्या वेळेला मला समजलं की त्या ठिकाणी हायस्कूल होत आहे आणि चांगली गोष्ट आहे, कारण या वर्षाच्या बजेटमध्ये सरकारनं एकूण कर्नाटक राज्यामध्ये 100 शाळांना प्रायमरी टू हायस्कूल करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। त्याच्यामध्ये या आमच्या इटगी शाळेचा 123वा नंबर होता। एकूण 100 असताना 147 शाळांना परवानगी दिलेल्या आहेत पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये। असं असताना तेथील जी संस्था आहे ती त्यांनी मला संपर्क साधल्यानंतर हे मला समजलं की या बजेटचं एक शाळा आमच्या तालुक्यामध्ये आलेली आहे। त्यावेळेला त्यांना प्रश्न पडला की इथं हायस्कूल आहे, उद्या ही शाळा चालू झाली तर आमची शाळा ही प्रायव्हेट शाळा बंद पडते आणि तिथल्या शिक्षकांना आणि यांना सर्वांनाच त्याचा त्रास होतोय। म्हणून त्यांनी मला सांगितलं की आम्ही हायकोर्टला जाणार आणि त्याच्यावरती स्टे आणणार। त्याप्रमाणे त्यांची कारवाई ते करत असताना बजेटमध्ये अगोदरच एक काँग्रेस गव्हर्नमेंट काय देत आहे ते पुरा सगळ्यांना द्यायला तयार नाही आणि त्याच्यात तालुक्यात मध्ये एक आलेला आहे आणि ह्याने जर स्टे आणले तर ती शाळा बंद पडणार आणि आमचा एक जे काय तालुक्याला मिळालेली शाळा आहे ती आम्हाला मिळणार नाही। या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर गस्टोळीला सत्कार कार्यक्रम होता आणि तिथं जे दिवंगत आपले तिप्पन्नावर वसंत तिप्पन्नावर ह्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला 2 एकर जागा देतो आणि आम्हाला फक्त एक ह्या तुमच्या पिरियड मध्ये शाळा करून द्या। त्याप्रमाणे ते लक्षात होतं आणि त्यावेळेलाच मी पत्र दिलेलं आहे गस्टोळीला। 2 वर्ष झाली माझ्याकडे ती कॉपी आहे। आणि मग हे कळाल्याबरोबर मी म्हटलं की आम्ही मागणी केलेली तुम्ही का केला नाही मिनिस्टरला, एज्युकेशन मिनिस्टरला। तेव्हा त्याने आणि हे जे काय स्टे आला किंवा कोर्ट मॅटर आहे म्हणून त्यांनी लगेच ती काय शाळा तिथं ऑर्डर केलेली आहे। आता प्रश्न असा आहे की मी केलो म्हणून त्या सगळ्या लोकांचा प्रश्न आहे। मला 10 शाळा दिल्या किंवा 1 शाळा दिली तर तो घालायचा अधिकार मला आहे आणि इथं त्यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे आम्ही इथं शाळा राहावी म्हणून। परंतु कोर्ट मॅटर झाल्यानंतर आता स्टे आहे त्या शाळेला, मग ती शाळा बंद पडणार आणि हे आलेलं बजेट निघून जाणार म्हणून तिथं ती शाळा आता ओपन झालेला आहे। कुठं? गस्टोळीला। ह्याच्यात माझा काय दोष आहे की जर समजा आम्ही 1 शाळा दिली नाही 5 शाळा दिल्या तर आम्हाला काय त्याचं सुख दुःख नाही आहे। आणि त्याप्रमाणे इटगीला सुद्धा पुन्हा आम्ही प्रयत्न करू, स्टे हे जे कोर्ट मॅटर तुम्ही संपवा गावकऱ्यांनी आणि आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मिनिस्टरला भेटून आम्ही प्रयत्न करू। काल 2 XMLA त्या ठिकाणी जाऊन बरंच म्हणजे काही गोष्टी या राजकारणाच्या गोष्टी तिथं झाल्या। बोलत असताना पब्लिकनं बरंच बघितलेलं आहे। त्याच्यामध्ये एक कर्वेचा संघटनेचा मोठा अधिकारी की तालुका आपल्या ताब्यातच आहे आणि आमदारच्या घराला आता जाऊन लॉक लावूया, येऊन बघा इथं, मी चॅलेंज देतो इथनं, बघूया पॉवर आहे तर। या गोष्टी इथं बोलायचा काय संबंध आहे? प्रूफ पाहिजे तुमच्याकडे। हे सगळ्यांनी मिळून करायची सेवा आहे। तुला दम आहे तर तुझ्या गावात करून दाखव।
चिकमनवळीला करून दाखवा शाळा, मी मदत करतो. इटकीच कशाला घेऊन बसलाच? कोण बोलत नाही, काय नाही. मोठी संघटना आहे. संघटना काय तुझीच आहे, आमच्या नाही. तर येऊन बघ इकडं, ये बघूया दम आहे तर. लहान पोरांच्या समोर गोष्टी करायच्या आणि सांगायचं. लहान पोरांना काय करणार तिथं? त्या पोरांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही आहे. तिथं शाळा आहे, हायस्कूल आहे, कॉलेज पर्यंत शिक्षण आहे. नुकसान कुणाचं व्हायलंय? चिकमनवळीचं व्हायलंय. नुकसान कुणाचं व्हायलंय? बोगूरचं व्हायलंय. तिथं जाऊन करा शाळा. तसा एक मोर्चा घ्या. जेव्हा माझे आमदार जाऊन 10 शाळा करा. तिथं 4 शाळा नाही. तिथं मी शाळा नाही तिथं शिफारस केलाय. पोरांचा उपयोग करून पावसात बसलो म्हणून दाखवण्यापेक्षा आम्ही 37 वर्ष त्या पोरातनं बसलोय. तेच काम केलंय आम्ही. 37 वर्ष बसलोय हो शाळेत. आणि आता तुम्हाला शिकवायला आलोय. शाळा जरा शाळा शिका व्यवस्थित आणि राजकारण करायला शिका, असं या माध्यमातून सांगतो. ಧನ್ಯವಾದ. ಜಾಸ್ತಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಮಿತ್ರರಿಗೆ ನಿನ್ನೆ ನಡೆದಂತ ಇಟಗಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಕೇಳಿದಂತ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ನನಗೆ ತಿಳಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾನು ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ಇಟಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಖಾಸಗಿ ಸ್ಕೂಲ್ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿತ್ತು. ಆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸ್ವಾಗತ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಯಾವುದೂ ತಕರಾರಿಲ್ಲ. ಆದರೆ ಆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಅಂತ ಶಾಲೆ ಇವತ್ತು ಬಂತು ಮತ್ತು ಹೊಳೆ ಹೋತು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಯಾರ ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಗೋಲಿ ಕುಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ, ಒಬ್ಬರನ್ನ ಆರೋಪ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಉದ್ಭವ ಆದಾಗ ನನಗನ್ನಿಸ್ತದ ಇಟಗಿ ಒಳಗ ಮೊದಲ ಕನ್ನಡ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ, ಕನ್ನಡ ಗಂಡು ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ ಒಂದೇ ಕಂಪೌಂಡ್ದಲ್ಲಿದ್ದೆವು. ಇದ್ದಾಗ ನಾನು ಒಂದು 20 ವರ್ಷದಿಂದ ಅಲ್ಲಿಯ ಸಾರ್ವಜನಿಕ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಥವನು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದು ಎರಡು ಒಂದೇ ಕಂಪೌಂಡ್ನಾಗ ಇದ್ದಂಥ ಕಾರಣದಾಗ ಎರಡು ಒಟ್ಟುಗೂಡಿಸಿ ಒಂದೇ ಶಾಲೆ ಅಂತ ಇರುವಾಗ ನಾವೆಲ್ಲ ಅದ್ರ ಮಾಡಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಯಾರಿದ್ದು ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾಡಿ ಯಾರು ಶಾಲೆ ಉಳಿಸತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆ ಮಾಡಿರೋ ಕೂಡ ಇವತ್ತು ಆ ಶಾಲೆಗೆ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಶಾಸಕರ ಆಪ್ತರು ಕೂಡಿ ಅದನ್ನ ತೆಗೆದು ಹಾಕಿದಾರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಸಂದರ್ಭವನ್ನ ಆರೋಪ ಮಾಡಿದ ನಾವು ಬೇಜಾರಾಗ್ತದೆ. ಯಾಕೆ ಬೇಜಾರಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಇರ್ಬೋದು, BO ಆಫೀಸರ್ ಇರ್ಬೋದು, ಯಾರೇ ಇರ್ಬೋದು, ಯಾಕೆ ಬಂತು ಯಾಕೆ ಹೋತು ಅನ್ನೋದು ಅವರ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕು. ಅದೇನಾರ ನಾವು ಯಾರು ನಾವು ಅಲ್ಲಿ ಅದನ್ನ ತೆಗೀರ ಅಂತ ಹೇಳಿದೆವು ಮತ್ತೆ ಏನಾದ್ರು ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದಂತ ಏನಾರ ಪ್ರೂಫ್ ತೋರಿಸ್ಬೇಕು. ನಾ ಯಾಕೆ ಈ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮಗೆ ನೋವಾಗ್ತದ. ಈಗ ನಾವು ಇಟಗಿ ಒಳಗೆ ದೊಡ್ಡ ತಾಲೂಕಿನೊಳಗೆ ದೊಡ್ಡ ಊರು. ನಮ್ಮೂರಿಗೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ದಿವಂಗತ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ರೇಮನ್ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಮ ಇಟಗಿ ಇದಕ್ಕ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ವಸತಿ ಸ್ಕೂಲು 100 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಜಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಪಂಚಾಯತ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಂದ ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನು ಕೂಡ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ತಗೊಂಡಾಗ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ರೇಮನ್ ಅವರು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಫೈನಾನ್ಸ್ ಅಪ್ರೂವ್ ಮಾಡಿ ಹೋದಂತ ಶಾಲೆಯನ್ನ ಇವತ್ತು ಅಂತ್ಯಕ್ಕೆ ಯಾರು ಬದಲು ಮಾಡಿದ್ರು, ಅಂತ್ಯಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಹೋತು ಅವ್ರು ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕು ಮಾತಾಡಿದಂಥವ್ರು. ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ಈ ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಶಾಲೆ ತರಾಕ ಶಾಲೆ ಉಳಿಸಾಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ನಾವು ಶಾಲೆ ತರ ಎಲ್ಲಿ ಹಾಕಿಲ್ಲ. ಇದು ಏನಾದ್ರು ತಪ್ಪಾಗೈತಿ ಏನಾಗೈತಿ ಅಂತ ನಮ್ಮಿಂದ ಆಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಆಗಿರೋ ಇಲಾಖೆಯವ್ರು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅದನ್ನ ತಗೊಂಡು ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟರು ಅನ್ನೋದನ್ನ ಆ ಇಲಾಖೆಯವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಅವ್ರ ಮಾಹಿತಿ ತಗೋಬೇಕು. ಆದ್ರೆ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ತಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ತಲೆ ಇಟ್ಟು ಇವತ್ತು ಯಾರ ಮೇಲೆ ಆರೋಪ ಮಾಡೋದು, ಯಾರ ಮೇಲೆ ಬಟ್ ಮಾಡುವಂತದ್ದನ್ನ ಯಾರೇ ಇರಲಿ ಅವರ ಸೀರೆ ತರುವಂತದ್ದಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಆ ಯತ್ನೊಳಗೆ ನಮ್ದು ಯಾವುದೇ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಇಲ್ಲ. ಅದ್ರಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವುದೇ ಇದ್ರೊಳಗೆ ನಾವು ಕಾರ್ಯಭೂತಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನ ನಾವು ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಈ ವಿಷಯನ್ನ ತಿಳಿಪಡಿಸ್ತೇನೆ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಅರವಿಂದ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಾದ ಶಾಸಕರು ಇದ್ರು, ಅವಾಗದ ಬದಲಾಗೈತೆ. ಪ್ರತಿಭಟನೆ ವಿರುದ್ಧ ಮಾಡಕ್ ಏನಾಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಒಬ್ರು ಶಾಸಕರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಒಬ್ರು ತೆಗೆದಾರ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಯಾಕೆ ತೆಗೆದಾರ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಗೊತ್ತಿದ್ರು ಕೂಡ ಅದು ಸಂಪ್ರದಾಯ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಒಳಗಡೆ ಮಾಹಿತಿ ಇರ್ತಾರೆ. ಅವರು ಕೂಡ ಅದನ್ನ ಆ ಸಂದರ್ಭದಾಗ ಎತ್ತಬೇಕಾಗಿತ್ತು. ಹಿಂಗಾಕಾಗೈತಿ ಏನಾಗೈತೆ ಅವರು ಎತ್ತಬೇಕಾಗಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇಟ್ಟಿದಾಗ ಇಂಥದ್ದಾಗೋದು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಡೀ ಶಾಲೆ
ಹೈಸ್ಕೂಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಯಾರು ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲ. ಸರ್ಕಾರ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಆಗೈತಿ, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ಹೋಗಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ ಸರ್ಕಾರ ಇಲಾಖೆದವರು ಮಾಹಿತಿ ಕೊಡೋ. ನಿನ್ನೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಆತಲ್ಲ, ಆ ಪ್ರತಿಭಟನೆ ನೇರವಾಗಿ ಭಾಜಪ್ಗೆ ಅಧಿಕಾರ ರಾಜಕಾರಣ ರೀ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಹೊಣೆಗಾರಿಕೆ ಯಾರು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಯಾರು ಬಿಡ್ಯಾರ. ನಾವು ಸಾಲಿ ತಗ ದರ್ಕಡೆ ಹಾಕಿದ್ದೇವೆ, ಸಾಲಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅದು ಇಲಾಖೆದವ್ರು ತಗದ, ಇಲಾಖೆದವ್ರು ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಇಲಾಖೆದವ್ರು ತಗದ, ಯಾಕೆ ತೆಗೆದರು, ಯಾವ ಸಮಸ್ಯೆ ತೆಗೆದಾರ ಅವ್ರು ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಸರ್ಕಾರ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕು. ಎಲ್ಲ ಇತ್ತಿರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಇತ್ತಿರಲ್ಲ, ಎಲ್ಲ ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆದವ್ರು ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ.